नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये एका इतिहासातील प्रसंगाची वारंवार चर्चा होताना दिसून येते आणि ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर जे आक्रमण केलं त्या संदर्भातली. सुरतेची लूट असा शब्द वापरून सध्या एक राजकारण जे आहे ते महाराष्ट्रात खेळलं जाते. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. संजय राऊत जे उद्धव ठाकरे गटाचे खासदार आहेत आणि प्रवक्ते आहेत, त्यांनी आपल्या पद्धतीने हा इतिहास मांडलेला आहे. तर इतिहास पहिल्यांदा काय त्यांनी सांगितला पत्रकारांना ते आपण पहिल्यांदा ऐकूया. इसीलिए मुझे लगता है ये सूरत का इतिहास क्या है और क्यों लूटी. वहाँ के जो व्यापारी, वहाँ का जो व्यापारी मंडल था सूरत का उस वक्त, वो ईस्ट इंडिया कंपनी को खंडनी देते, रंगदारी पैसा देते अपने प्रोटेक्शन के लिए, और वो स्वराज्य के विरुद्ध था. जो स्वराज्य छत्रपति शिवाजी महाराज बनाना चाहते थे, हिंदवी स्वराज्य. इसलिए शिवाजी महाराज ने तय किया ये व्यापारियों को लूटना है, क्योंकि उनका सारा पैसा प्रोटेक्शन मनी, जो अंडरवर्ल्ड में चलता है ना प्रोटेक्शन मनी, वो प्रोटेक्शन मनी ईस्ट इंडिया कंपनी को जा रहा है. तो बहुत बड़े राष्ट्रहित का और राष्ट्रीय सुरक्षा का मुद्दा मानकर छत्रपति शिवाजी महाराज ने सूरत पर हमला किया और सूरत को लूटा है. ब्रिटिशों को जो मदद मिल रही थी उनके लिए लूटा है. आता तुम्ही जे संजय राऊत यांनी हा जो सगळा इतिहास सांगितला की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर जे आक्रमण केलं ते नेमकं कशासाठी केलं, याचा जो एक नवीन इतिहास, नवीन जी बखर त्यांनी लिहिलेली आहे त्याचा उल्लेख त्यांनी केला. आणि त्याच्यात ते म्हणतात त्या पद्धतीने ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे इंग्रजांचं राज्य जे आहे ते सुरतेवर होतं आणि त्यावेळेला त्यांना खंडणी तिकडचे व्यापारी देत होते आणि त्यामुळे ती खंडणी जी आहे ती इंग्रजांना मिळते आहे, त्याच्यातून ती लुटून आणण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांनी केला आणि इंग्रजांना जरब बसवण्याचा प्रयत्न केला. एक प्रकारे हे सांगण्याचा प्रयत्न संजय राऊत करत आहेत. आता खरा इतिहास त्या संदर्भातला काय आहे तो पण समजून घेणं आवश्यक आहे. तो समजला तर आपल्याला संजय राऊत यांचं हे जे विधान आहे त्याच्यामागचा अर्थ लक्षात येऊ शकेल. मुळातच संजय राऊत यांना हे सांगताना ईस्ट इंडिया कंपनीचं तिकडे राज्य होतं, त्यांची सत्ता होती आणि त्यांना खंडणी जात होती व्यापाऱ्यांकडून. त्या व्यापाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आणि इंग्रजांना जरब बसवण्यासाठी शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली असं संजय राऊत सांगत आहेत. मग तो सांगण्यामागचा उद्देश एक जो आहे तो म्हणजे तिकडे असलेल्या गुजराती व्यापाऱ्यांना कसा धडा शिकवण्यासाठी एक मराठी राजा जो आहे तो तिकडे गेला हे सांगायचं आहे त्यांना. कारण गेले अनेक दिवस आपण पाहतोय गुजराती मराठी हा वाद कसा निर्माण होईल महाराष्ट्रात, या दृष्टीने अगदी पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत महाविकास आघाडीकडून, विशेषतः ठाकरे गटाकडून. त्यातला हा एक नमुना आहे, त्याचं एक उदाहरण हे आपण म्हणू शकतो. त्यासाठी ते वारंवार सांगितलं जाते की व्यापारी होते आणि ते खंडणी देत होते. ते व्यापारी कोण आहेत? गुजराती आहेत असं सांगण्याचा प्रयत्न आहे. तर तो भाग जाऊ द्या. आता मूळ इतिहास काय आहे या संदर्भातला तो सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. मी तो अनेक ठिकाणी आपल्याला वेबसाईटवर मिळू शकतो, अनेक पत्र आहेत त्या संदर्भातली त्यातून मिळू शकतो, अनेक इतिहासकारांनी त्या संदर्भात सांगितलेलं आहे ते आपल्याला शोधून सापडू शकतं. पण ते आता लोकांनी शोधलं पाहिजे, त्यानंतरच कळू शकेल. नाही तर संजय राऊत यांचंच जर ऐकायचं म्हटलं तर आपल्याला नवीन इतिहास जो आहे तो लक्षात ठेवावा लागेल आणि तोच नंतर नरेटिव्ह म्हणून लोकांच्या मनामध्ये तोच बिंबवला जाईल की हाच खरा इतिहास. ईस्ट इंडिया कंपनीला धडा शिकवण्यासाठी शिवाजी महाराजांनी सुरतेवर आक्रमण केलं. आता मुळातच हे जे आक्रमण झालेलं आहे सुरतेवर शिवाजी महाराजांनी केलेलं हे दोन वेळेला झालेलं आहे. एक आहे 1664 आणि एक 1670. 1664 ज्या वेळेला त्यांनी आक्रमण केलं तेव्हा तिकडे ईस्ट इंडिया कंपनीचं कोणतंही सरकार नव्हतं किंवा त्यांची कोणती सत्ता नव्हती. इंग्रज होते तिकडे, डच होते, त्यांच्या वखारी होत्या आणि ते व्यापारीच होते, त्यामुळे ते तिथे होते. पण त्यांची सत्ता नव्हती. सत्ता होती ती मुघलांची, औरंगजेबाची. औरंगजेबाचं त्या ठिकाणी या बाजारपेठेमधून त्याला खंडणी मिळत असे, त्याला त्या ठिकाणी महसूल मिळत असे.
तो जवळपास एका वर्षाला 12 लाख इतके रुपये त्याला मिळत असत तेव्हाच्या काळातले. म्हणजे आजसुद्धा 12 लाख ही रक्कम आपल्यासाठी मोठीच आहे. मग तेव्हाच्या काळात वर्षाला 12 लाख इतकी रक्कम मिळत असे. आणि ती रक्कम ती काय सत्कार्यासाठी किंवा भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी वगैरे वापरली जात नव्हती. ती त्याच्या स्वतःच्या परिवारासाठी वापरली जात होती. त्याची जी बहीण आहे औरंगजेबाची जहाआरा, तिला हे पैसे जे आहेत ते दिले जात होते. तिला हे सगळं उत्पन्न जे आहे ते लावून दिलेलं होतं. हे उत्पन्न तिला मिळेल. पण त्या औरंगजेबाला धडा शिकवण्यासाठी शिवाजी महाराजांनी आक्रमण केलं. आता धडा का शिकवायचा होता? तर त्याच्या आधी म्हणजे 1664 जेव्हा शिवाजी महाराज तिकडे गेले सुरतेला, त्याच्या आधी 3 वर्ष शाहिस्ते खानाने महाराष्ट्रामध्ये तो धुडगूस घातला होता. स्वराज्यावर जे आक्रमण केलं होतं, स्वराज्याची जी लूट केली होती, जे अत्याचार केले होते, गावाच्या गावं उद्ध्वस्त केली होती आणि पुण्यामध्ये तो राहत होता. आणि त्याला नंतर शिवाजी महाराजांनी कसा धडा शिकवला हे आपल्याला माहितीच आहे. त्याची बोटं छाटली, त्यानंतर तो जो पळून गेला तो पुन्हा आलेला नाही. तर त्या काळामध्ये शाहिस्ते खानाने जे काही नुकसान केलं स्वराज्याचं, अपरिमित असं नुकसान केलेलं आहे, ते वसूल कसं करायचं त्यासाठी शिवाजी महाराजांनी आक्रमण केलेलं आहे. म्हणजे ही सुरतेची लूट म्हणत असले अनेक लोक, तिथून त्या व्यापाऱ्यांकडून शिवाजी महाराजांनी मोठ्या प्रमाणावर संपत्ती घेऊन आलेले आहेत ते. पण ते काय लुटारू म्हणून घेऊन आलेले नाही आहेत. ते काय लुटारू नव्हते. ते ठिकठिकाणी असे छापे घालायचे, लुटून आणायचं, सर्वसामान्यांना मारायचं, त्यांची घरदारं जाळायची, त्यांच्यावर अत्याचार करायचे आणि त्यांचं सामान लुटून आणायचं. हे काम शिवाजी महाराजांचं नव्हतं. शिवाजी महाराजांनी निश्चितपणे त्या व्यापाऱ्यांकडून संपत्ती आणलेली आहे. पण ती कशासाठी? तर ती भरपाई करण्यासाठी. म्हणजे लूट नाही आहे, तर सुरतेवर केलेलं आक्रमण आणि त्यातून केलेली भरपाई आहे. आणि एक प्रकारे औरंगजेबाला 2 गोष्टी सांगायच्या होत्या, की एक तर तू बलाढ्य नाही आहेस, तुझ्यावर आक्रमण करता येऊ शकतं, तुला धडा शिकवता येऊ शकतो, हे शिवाजी महाराजांनी सांगितलं. आणि आमच्या स्वराज्यावर जो जो आक्रमण करेल, आमच्या स्वराज्यामध्ये जो नासधूस करेल, आमच्या गरीब रयतेला जो छळेल, त्याला धडा शिकवला जाईल. आणि तो धडा शिकवण्यासाठी शिवाजी महाराज एवढे लांब त्या ठिकाणी सुरतेपर्यंत गेलेले आहेत. आणि त्यावेळेला त्यांनी ही संपत्ती जी आहे ती तिकडून आणली त्या व्यापाऱ्यांकडून. आणि ती सुद्धा आणताना असं नाही की रात्री जाऊन ते हल्ला केला, त्यांचं काय घरदार जे त्याच्यातून सगळं लुटून आणलं. जेव्हा त्या ठिकाणी गेले तेव्हा तिकडचा जो सरदार होता, जो औरंगजेबाने नियुक्त केलेला होता, इनायतुल्ला, त्यालाही सांगितलं की मी ते आलेलो आहे आणि मला ही संपत्ती मिळायला पाहिजे. तुम्ही जे नुकसान केलेलं आहे आमचं, त्याबद्दल मला तुम्ही भरपाई दिली पाहिजे. पण इनायतुल्ला खानाला वाटलं की शिवाजी म्हणजे कोण आहे, काय करणार आहे. त्याच वेळेला शिवाजी महाराजांनी इंग्रज आणि डचांना सांगितलं की हे माझं जे भांडण आहे ते औरंगजेबाशी आहे, औरंगजेबाशी माझा संघर्ष आहे, तुम्ही यामध्ये पडू नका, तुम्ही हस्तक्षेप करू नका. तेव्हा ते बाजूला राहिले. त्यांनी कुठेही याच्यामध्ये सहभाग घेतलेला नाही. तिकडच्या व्यापाऱ्यांनाही सांगण्यात आलं की तुम्ही आम्हाला एवढी संपत्ती दिली पाहिजे. आणि ही संपत्ती जे शिवाजी महाराजांना ऐशो आरामासाठी नको होती, स्वतःच्या गळ्यामध्ये दागिने घालायचे नव्हते, की आपली घरं भरायची नव्हती. त्या व्यापाऱ्यांना जी संपत्ती सांगण्यात आली ती त्यांनी दिली असती सहजगत्या, तर शिवाजी महाराजांना तिथे आक्रमण करण्याची गरज नव्हती. पण त्यांनी ती दिली नाही. इनायतुल्ला खानाला वाटलं की शिवाजी काय करणार, काय करतील शिवाजी महाराज. पण शिवाजी महाराजांनी पूर्ण संधी दिली त्यांना की मी कशासाठी आलेलो आहोत आणि मला ही संपत्ती तुम्ही दिली पाहिजे, एवढी भरपाई व्हायलाच पाहिजे. उलट इनायतुल्ला खानाने एक माणूस पाठवला, आपला वकील पाठवला शिवाजी महाराजांकडे. आणि त्याने शिवाजी महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, शिवाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकाने तात्काळ तिथे मारलेलं आहे ठार. मग अशा पद्धतीने मग ती न ऐकल्यामुळे, इनायतुल्ला खानाला एवढी विनंती करून सांगून त्याने न ऐकल्यामुळे शेवटी त्या व्यापाऱ्यांवर आक्रमण करावं लागलं. आणि त्यांच्याकडून सगळी संपत्ती ही शिवाजी महाराजांनी आणलेली आहे महाराष्ट्रामध्ये. आता ही संपत्तीचं काय केलं?
या संपत्तीचा शिवाजी महाराजांनी स्वतःसाठी उपयोग केलेला नाही आहे. तो जो आज सिंधुदुर्ग किल्ला दिसतो इतकी वर्ष टिकून राहिलेला, या सिंधुदुर्गाच्या बांधणीसाठी हे सगळे पैसे वापरलेले आहेत शिवाजी महाराजांनी. आणि ती काही कुठल्या गरिबांकडून लुटून आणलेली संपत्ती नाही आहे. आमचं जे नुकसान शाहिस्तेखानाने केलं, आणि ते शाहिस्तेखानाला पाठवलं कोण होतं, तर औरंगजेबानेच पाठवलेलं होतं. आणि म्हणून ती संपत्ती त्याला धडा शिकवण्यासाठी त्या पत्रामध्ये उल्लेख आहे, तत्कालीन पत्रामध्ये, की औरंगजेबाची दाढी जाळायची आहे. मला दाढी जाळायची म्हणजे काय, तर त्याला धडा शिकवायचा आहे, इंगा दाखवायचा आहे त्याला, की स्वराज्यावर आक्रमण कराल तर अशा पद्धतीने आम्ही तुम्हाला धडा शिकवू, तुम्हाला अशी शिक्षा दिली जाईल, हे सांगणारं पत्र आहे. आणि त्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी आक्रमण केले. आमचं जे एक हिंदवी स्वराज अभियान आहे, त्या अंतर्गत आम्ही डॉक्टर अजित आपटे यांची एक मुलाखत घेतली होती. त्यावेळेला सुद्धा हा प्रश्न त्यांना विचारला होता, की सुरतेवर जे आक्रमण केलं, जी सुरतेची लूट म्हटली जाते, ते नेमकं काय आहे. तर त्यांनी थोडक्यात ते सांगितलं होतं. त्याचाही अंश तुम्हाला आम्ही दाखवतो. शाहिस्तेखानाचा जो आपल्यावरती आक्रमण होतं, अरे मग 3-1 वर्ष शाहिस्तेखानाने इथे प्रचंड नुकसान केलं आपल्या मराठी म्हणजे स्वराज्याच्या मुलकाचं, आणि अनेक अत्याचार वगैरेही पण झाले. त्याचा सूड महाराजांना घ्यायचा होता. आता त्याला पाठवणारा कोण होता? शाहिस्तेखान काही स्वतःहून आलेला नव्हता, त्याला औरंगजेब बादशहाने पाठवलेलं होतं. आणि सुरतेवरच का गेले, म्हणजे एवढं स्वराज्याच्या बाहेरही 350-400 किलोमीटर महाराजांनी धोका पत्करून प्रवास का केला? कारण सुरत हे मुघल साम्राज्यातलं सगळ्यात पैसेवालं ठिकाण. त्यावेळेला असं होतं की वर्षाला 12 लाख रुपये हे मुघलांना मिळायचे. आणि त्याच्यातली एक बारकी म्हणजे महाराजांच्या प्रत्येक उद्गारामागे अनेक ज्या छटा आहेत, म्हणजे बारकावे, ते इथे दिसतात. त्यांना माहिती होतं की 12 लाख रुपये या शहरातनं महसूल गोळा होतो, तो मुघलांना मिळतो, पण तो मुघल शाही परिवाराला मिळतो. म्हणजे जी औरंगजेबाची बहीण होती जहाआरा म्हणून, तिला त्यांनी हे सुरतेचं उत्पन्न लावून दिलेलं होतं. तर हा खरा इतिहास आहे की हे जे आक्रमण आहे ते करण्यामागचा उद्देश काय ते महत्त्वाचं आहे. इंग्रजांशी कोणतंही युद्ध नव्हतं, की इंग्रजांना जरब बसवण्याचा प्रश्न नव्हता, किंवा तिकडच्या व्यापाऱ्यांना लुटण्याचा प्रश्न नव्हता. तर औरंगजेबाला धडा शिकवणं, मुघलांनी जे आक्रमण केलं स्वराज्यावर, स्वराज्याचं नुकसान केलं, त्याची भरपाई म्हणून शिवाजी महाराजांनी आक्रमण केलेलं आहे. आणि 2 वेळेला केलेलं आहे. दोन्ही वेळेला तिकडे मुघलांचीच सत्ता होती, इंग्रजांची नव्हती. तर अशा पद्धतीने हा इतिहास आहे. पण मग संजय राऊत सातत्याने तिथे पत्रकारांशी संवाद साधताना ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता होती आणि व्यापारी त्यांना खंडणी देत होते. आपल्या संरक्षणासाठी इंग्रजांनी आमचं संरक्षण करावं म्हणून खंडणी देत होते असं जेव्हा सांगतात, तर त्याच्यामधून लक्षात येतं की संजय राऊतांना काहीतरी लपवायचंय. की जर तिथे मुघलांचा उल्लेख केला, औरंगजेबाचा उल्लेख केला, औरंगजेबाला धडा शिकवण्यासाठी शिवाजी महाराज तिकडे गेले असं म्हटलं तर काय होईल? आपली जी मतपेटी आहे आत्ता नवीन तयार झालेली, ज्या मतपेटीच्या जोरावर आत्ता लोकसभेतल्या काही जागा त्यांना जिंकताही आल्या, ती मतपेटी जी आहे तीच लुटली जाईल. ती लुटली जाईल आणि आपण मग कंगाल होऊन जाऊ विधानसभा निवडणुकीत. आणि म्हणूनच मग हा इतिहास त्यांना सांगावा लागतो. ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता होती, त्यांच्यावर आक्रमण केलं. मुघलांची सत्ता होती, मुघलांनीच महाराष्ट्रावर आणि स्वराज्यावर आक्रमण केलं. त्यांनी जी लूट इथे केली, लुटारू आहेत ते होते. मुघल हे लुटारू होते, शिवाजी महाराज लुटारू नव्हते. मुघल आलेच मुळात इथे लूट करण्यासाठी. ते काय भारताला उज्ज्वल भविष्य देण्यासाठी आलेले नाहीत. ते लुटारू होते, त्यांची प्रवृत्ती लुटारू होती आणि त्यांनी आपल्या स्वराज्यावर आक्रमण करून इकडून लूट नेलेली आहे, नुकसान केलेलं आहे. म्हणून त्याची भरपाई शिवाजी महाराजांनी केली आहे. सुरतेची ही लूट नसून ती भरपाई आहे. त्यामुळे म्हणायला ठीक आहे, अनेक जण म्हणतात सुरतेची लूट, पण ती लूट यांना धडा शिकवण्यासाठी केलेली आहे. पण ही दाखवण्याचा हा इतिहास न दाखवता इंग्रजांचा इतिहास सांगायचा आणि आपली मतपेटी वाचवायची. कारण मतपेटी आता महत्त्वाची आहे. आता जी नेहमीची शिवसेनेची मतं होती, मराठी माणसाची होती, हिंदूंची मतं होती, ती आता मिळणार नाहीत, ही आता खात्री झालेली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या आधाराने
ही मुस्लिम वोट बँक आपल्याला मिळावी हा प्रयत्न आहे आणि तो त्याचा आपल्याला दिसून आलेला आहे, प्रत्यय आलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये. या त्यांना कुठेही दुखावलं जाऊ नये, ते मतदार दुखावले जाऊ नयेत म्हणून मग मुघलांचा उल्लेख करायचा नाही. सुरतेची लूट म्हणायचं, पण त्या आडून आपली मतपेटी जी आहे, मुस्लिमांची मतपेटी जी आहे ती वाचवण्याचा प्रयत्न करायचा, ती लुटली जाऊ नये यासाठी प्रयत्न करायचा, हाच याच्यामागचा उद्देश आहे. आणि आजकाल महाविकास आघाडीमधले अनेक इतिहासकार जे आहेत, अनेक इतिहासकार आहेत जे नवीन नवीन इतिहास सांगत असतात, नवीन इतिहास नव्या बखरी लिहित असतात सातत्याने. ते असाच इतिहास सांगतात ज्याच्यातून मुघलांबद्दल उल्लेख येऊ नये, मुस्लिमांबद्दल उल्लेख येऊ नये. जे सत्य आहे, वास्तव आहे ते सांगायला काहीच हरकत नाही, जे इतिहासात आहे, पण ते सांगायचं नाही. आपल्या पद्धतीने नवा इतिहास सांगत राहायचं आणि लोकांना भ्रमित करायचं, हा याच्यामागचा प्रयत्न आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.